ती विद्याला पण विद्या कसली काही येते पण तिला बोलायचं काय येते विद्याला बोलली तेच बोललेच नाही मला आठवत नाही बोललं तर येईल की शंका भेटले ते विद्या पण ती येते पुढे बोलत येईल की शंका ती काही कार्यक्रमाला ती येत नाही कुठलं इव्हन तिला 15 सालच्या मध्ये भेटले तुम्ही तरी पण नाही मग काय ते कारण सांगितलं भेटली की मला सकाळी भेटते ना कधीतरी भेटते ते महिना 2 महिन्यांनी कुठे जाते आणि काय करते मग काय काय कारण सांगतात हा आला तो आला ते गेला आमचं झालं काय सांगत होतं तासभर मग सकाळी जेव्हा घ्यायची असते मला सकाळी श्री स्वामी हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे हरे राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोध भावे अपत्या परिपावी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्री रामांच्या चरणी सद्गुरु समर्थांच्या चरणी श्री महाराजांच्या चरणी आणि आपणा श्रोत्यास वंदन करून आपण पुढील विवरण बघण्यास सुरुवात करत आहोत. आतापर्यंत आपलं मूर्ख लक्षण दशक 2 समास 1 आपण गेल्या वेळेस सगळ्यांनी बघितलेलं आहे. मूर्ख लक्षण समर्थांनी त्यागार्थ सांगितलेले आणि त्याग त्याचा करायचे आणि आपल्याला उत्तम लक्षणं अंगी बांधण्यासाठी येतात. पुढचा समास त्याग केल्यावर तुम्ही काय घ्यायचे ह्या समासामध्ये समर्थांनी आपल्याला उत्तम लक्षणं असा समास आहे. तत्पूर्वी आपण नेहमीच्या रिवाजाप्रमाणे समर्थांना गीतातून वंदन करूया आणि विवरणास सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ राम दर्शनाची मनमनी आर्त राम दर्शनाची मनमनी आर्त जय जय रघुवीर समर्थ श्री राम जय राम जय जय राम तेरा अक्षरी मंत्र जपू निष्काम तेरा अक्षरी मंत्र जपू निष्काम प्रसन्न होऊनी प्रभु श्री राम दर्शन देते तुम्हा खचित जय जय रघुवीर समर्थ समर्थ स्थापित राम मूर्ती दर्शन घेता भाव दाटती आनंदाची येई प्रचिती गडावरी नित्य जय जय रघुवीर समर्थ
अंगणाई देवी धाब्याचा मारुती नयन मनोहर परिसर भवती देखुनी होई प्रसन्न वृत्ती आनंदले चित्त जय जय रघुवीर समर्थ समाधी दर्शन राम दर्शन घेता मनी हो समाधान शकून प्रार्थी कर जोडून कृपा राहू नित्य जय जय रघुवीर समर्थ राम दर्शनाची मनमनी आर्त जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. हे गीत समर्थांची ही रचना आम्ही जेव्हा गडावर गेलो होतो त्याच वेळी रामाचं दर्शन घेता घेता हे गाणं झालेलं आहे. समर्थांना वंदन करून आपण पुढे विवरणास सुरुवात करूया. मूर्ख लक्षणानंतर समर्थांनी आपल्याला उत्तम लक्षणं सांगितले. पहिल्या दशकामध्ये समर्थांनी नित्यानित्य विवेक यातल्या नित्य या स्वरूपाचं वर्णन आपल्याला करून दाखवलेलं आहे. आणि आता अनित्य ह्या गोष्टीचं वर्णन आपल्याला समर्थ या दशकातून आपल्याला समर्थ समजावून देत आहेत की अनित्याचा त्याग केल्याशिवाय नित्य अशा परमात्म्याची प्राप्ती आपल्याला कदापि होणार नाहीये. तर अनित्याचा त्याग करायचा म्हणजे काय करायचं, तर आपली जी देहबुद्धी जी आहे, म्हणजे मी म्हणजे देह असा जो वृथा अभिमान आपण जो बाळगतोय ना, तो आपला सुटला. तर आणि म्हणजे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं मनाच्या श्लोकातही समर्थाने म्हटलेलं आहे. पण ही देहबुद्धी आहे ना, ती इतकी बळकट असते की ती सहज सुटू म्हणून ती सुटत नाही, त्याला प्रयत्न हा करावाच लागतो. त्यामुळे ही देह ही भावना केव्हा जाईल, आत्मबुद्धी शुद्ध. आणि असं आहे की देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी स्थिर होणे याचं नाव परमार्थ आहे. आत्मबुद्धी तुमची स्थिर झाली म्हणजे मी म्हणजे आत्मा, म्हणजे जी वेदवचनं आहे, वेदांची महावाक्य अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म अशी 4 वेदांची वाक्य आहेत. तत्त्वमसी, त्यातनं तुम्हाला ते अयम आत्मा ब्रह्म हे सगळी अनुभूती शिष्याला येण्यासाठी सद्गुरूंची खटपट असते. की सद्गुरू सांगतात की तुला जे वाटतंय ना की ते तूच आहेस, म्हणजे काय, तत्त्वमसी ही 3 पद आहेत. तू तेच आहे, ते म्हणजे काय, तर तू परब्रह्म ते तूच आहेस, तुला वाटतंय ते बरोबर आहे. आणि त्या दृष्टीने शिष्याकडनं त्याची वाटचाल आपल्याकडून परमार्थामध्ये गुरु करत असतात. त्यामुळे या देहबुद्धीचा जो विचार आहे ना, तो नाहीपणाने करण्यास सहज सोपा जातो. तर आणि आत्मबुद्धीचा विचार असतो तो आहेपणाने करण्यात सोपा जातो. तर आत्मबुद्धीचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि देहबुद्धी सुटल्याशिवाय परमार्थ कधीही हाती लागत नाही हे नक्की लक्षात ठेवायचे. देहबुद्धी सुटल्याशिवाय परमार्थ लागत नाही हे जसं खरं आहे ना, तसं ही देहबुद्धी सुद्धा लवकर सुटत नाही. ती इतकी चिवट बळकट असते, ते सुटायला प्रयत्नच करावे लागतात. आणि ते एकदम सुटत नाही, ते क्रमाक्रमाने सुटणे हेही तितकंच खरं आहे. देहबुद्धी सोडण्याच्या प्रक्रियेत तिला काय करायचे, पहिल्यांदा आपण तिला स्वेच्छेने आवर घालणं ही त्याची पहिली पायरी आहे. स्वेच्छेने आवर घालायचे. आपण देहबुद्धी म्हणजे आपल्या ज्या वासना आहेत त्याला आपण स्वेच्छेने आवर घालायचे. त्यामुळे ही पायरी चढण्यास देहबुद्धी कशा रूपाने प्रगट होते हे आधी आपल्याला समजलं पाहिजे की देहबुद्धी कशातनं आपल्याला दिसतं. यासाठी ते आपण आपल्याला मूर्ख लक्षणांमध्ये समर्थांनी देहबुद्धीचे अगदी म्हणजे उघड्या आगड्या स्वार्थाचे सगळं चित्रण समर्थांनी देहबुद्धी आणि मूर्ख लक्षणामध्ये केलेले आहे. आणि नीतीचे आचरण, धर्माचे पालन आणि त्यात व्यवहाराचे जर आपण जतन केलं म्हणजे प्रापंचिक माणसाची देहबुद्धी आहे ना, ती सहजपणे आवरली जाऊ शकते. प्रापंचिक माणसाला नीतीचे आचरण हवंय, नंतर धर्माचे पालन केलं पाहिजे. धर्माचं स्वधर्म पालन तर हा मुख्य विषय आहे. म्हणजे नीती काय, धर्म काय ही परमार्थासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपण ते लक्षात घ्यायचं आहे. देहबुद्धी तर आपल्याला
सहजपणे सुटू शकते, आवरतू शकतो. हे ध्यानात धरूनच समर्थांनी आता उत्तम लक्षणंही आपल्याला सांगायला सुरुवात केलेली आहे. देहबुद्धीच्या प्रगट वृत्ती या नेहमी टाळाच्या असतात आणि आवराच्या असतात. यासाठी उत्तम लक्षणं जी आहे ती नकारात्मक पद्धतीने सांगितली आहे. माणसाचा स्वभाव काय असतो, हे करू नका, तर मग लगेच प्रश्न, हे करू नका म्हणजे आपला हा जो अहंकार आहे ना, मग खोटं बोलू नये असं सांगण्यापेक्षा असे बोलू नये, खरं बोलावं हे सांगण्यापेक्षा खोटं बोलू नये हे सहज माणसाला पटतं. आणि याच्यामध्ये अहंकार दुखवतो. आम्हाला सांगतायत तुम्ही म्हणजे सहज वृत्ती, कारण समर्थ इतकं का असं केलंय त्यांनी, समर्थांनी इतकं पदभ्रमण केलेलं आहे की लोकांना त्यांनी जवळून बघितलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं असं की माणसाला अमुक असे वागा सांगितले की त्याचा अहंकार हा दुखावला जातो. म्हणून समर्थांनी ही लक्षणं त्यांच्या खास शैलीत सांगितलेली आहेत. असे वागू नका म्हणून सांगतात आणि ते पटकन आपल्याला पटते सुद्धा की स्वधर्माचे रक्षण, नीतीपूर्ण आचरण, स्वधर्माचे पालन आणि उत्तम व्यवहार केला तर प्रापंचिक माणसाचं ऐहिक आणि पारलौकिक दोन्हीही उन्नयन हे नक्कीच होत असतं असं समर्थांनी आपल्याला सांगितलेले आहे. आणि ह्याच्यामध्ये विवेकाचं, ह्या शिकवणीत समर्थांच्या विवेकाचं महत्त्व हे फार महत्त्व आहे. ह्याच्यामध्ये विवेकाला प्राधान्य हे समर्थांनी आपल्याला दिलेलं आहे. हा विवेकच सत्याची वाट धरायला लावतो, आपल्याला शिकवतो. विवेकामुळे आपल्याला सत्य म्हणजे सारासार विवेक वगैरे आपण जे म्हणतो, नित्यानित्य विवेक, सारासार विवेक जे आहे ते विवेकाचं महत्त्व हे फार आहे. तर कसा करा, तो विवेक कसा करायचा आहे हे आपल्याला समर्थांनी याचं मार्गदर्शन या आपल्याला समासात आपल्याला दिसतं. तोच हा विवेक नकारात्मक शिकवणीतून आपल्याला समर्थांनी दाखवलेला आहे. त्यातल्या आपण काही ओव्या आपण थोड्या वाचूया आणि मग परमार्थ ह्याच्याकडे वळूया. आता पहिलीच ओवी आहे बघा, श्रोता व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करता परमाणे गुण सर्वज्ञपणाची. सर्वज्ञपणा म्हणजे तुम्ही सगळं जाणणारे जाणते होण्यासाठी तुम्हा सर्वज्ञपणा कशाने, उत्तम गुणाच्या योगाने तुमच्या अंगी सर्वज्ञपणा हा अंगी बांधणार आहे. आता वाट पुसल्या विण जाऊ नये, फळं ओळखल्या विण खाऊ नये, पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी. म्हणजे असं नकारात्मक पद्धतीने समर्थांनी हा सगळा समासच त्यांनी असा लिहिलेला आहे. वाट पुसल्याशिवाय जाऊ नये. व्यवहारात आपण बघतो ना की वाट आपण कोणाला जाणकाराला विचारलं तर तो आपल्याला बरोबर मार्ग दाखवतो. आपण आधी आता गुगल वगैरे निघाले, पण जर आपण तरी सुद्धा आपल्याला विचारायची वेळ येते, कुठे होय नक्की कुठे आहे, गुगल सगळं आपल्याला पूर्ण दाखवत नाही. असा 2-4 वेळा मी अनुभव घेतलेला आहे की आपल्याला 10 वेळा लोकांना गाडी थांबवून विचारायला लागतं. मी वाट पुसल्याशिवाय जाऊ नये. या प्रत्येक ओवीचा पारमार्थिक आणि व्यावहारिक अर्थ जसा लावू तसा आपल्याला या ओव्यांचा आपल्याला बघता येतो. जशी त्याची क्षमता असेल त्याप्रमाणे तो अर्थ लावेल. एका चरणातूनच आपल्याला ही दोन्ही शिकवण मिळतात. दासबोधाचा विषय काय आहे, तो ब्रह्म आहे. ब्रह्म त्याचा मार्ग आहे भक्ती. विषय ब्रह्म आहे, त्याचा मार्ग भक्ती आहे. म्हणून पहिलीच ओवी सांगते की वाट पुसल्याविण जाऊ नये. म्हणजे वाट कसली, परमार्थ मार्गाचे ध्येय आहे, सत्य आहे. सत्य मार्गाला जाताना सद्गुरू हा हवाच. सद्गुरूशिवाय वाट कोण, सद्गुरू विण कोण दाविन वाट. आपण जे अभंग म्हणतो की तुम्हाला परमार्थाची वाट हा सद्गुरूच दाखवत असतो. म्हणूनच वाट पुसल्यावेळी जाऊ नये. सद्गुरू जे सांगतील त्याप्रमाणे आपण जायचं. व्यवहारात सुद्धा आपण व्यवस्था चुकलो की पुन्हा आपल्याला मूळ ठिकाणी यायला लागतं आणि मग आपण तिथे आल्यावर आपल्याला आठवतं, अरे आपण इथे आल्यावर आपल्याला आठवेल. म्हणजे त्याच्यामध्ये आपले श्रमही व्यर्थ होतात आणि आपले पैशावरही पैसा जातो आणि पुन्हा श्रम होतात. असं होऊ नये म्हणून जाणकाराला वाट ही नेहमी विचारावी, असं या ओवीतून परमार्थात आणि पारमार्थिक आणि पायिक असे दोन्ही अर्थ आपल्याला याच्यात सांगता येतात. म्हणून योग्य माणसाला वाट विचारावी. व्यवहारात आपण सांगितलं जसं परमार्थ मार्गाने जायचे तर आपल्याला काय काय करायचे, तर सत्कर्माने आचरण करायचे, सत्कर्म करायचे, सदाचरण आणि सत्संग धरूनच आपल्याला या मार्गाने परमार्थाच्या मार्गाने जायचे आहे. तशा सूचना इथे आलेल्या आहेत. व्यवहारात सद्विचारांनी सत्कीर्ती वाढते. तुम्ही सद्विचारांनी वागलात तर आपली सत्कीर्ती वाढत असते आणि सत्कीर्ती प्राप्त होते, वाढते. जनमानस जो व्यवहारात सत्कीर्तीने वागणार आहे, नीतीने वागणार आहे त्याला समाज उचलून धरत असतो नेहमी. आणि या समासाचं असं एक वैशिष्ट्य सांगता येईल की गीतेतील
दैवासुर संपत्ती 16वा अध्याय आहे. त्याचंच हे रूप आहे की समर्थांनी आतापर्यंत आपल्याला विवेकाचं नित्य विवेक सांगितलेलं आहे, तरी सुद्धा त्यांना अनित्याचं का सांगायचं वाटतंय. दैवी गुण ह्याच्यामध्ये 26 सांगितलेले आहेत दैवासुर संपत्तीमध्ये, पण 5 जे अवगुण सांगितले आहेत ना, त्याची पाळंमुळं जी आहेत ती दुष्कृती, दुर्वृत्ती, दुराचरणाने असंख्य वाढत जाऊन ती माणसाला घरंगळत नेणारी आहेत. म्हणून इथे समर्थांनी उत्तम लक्षणे म्हणजेच सदलक्षणे, सत्वृत्तीकडे जाण्याच्या गुणांचा उहापोहाने इथे विचार केलेला आहे. ती विस्ताराने सांगणे ही तर समर्थांची हातोटी आहे. हे पहिले चरण आणि शेवटचे चरण यांची सर्व समर्थांनी उत्तम सांगड ह्या समासात आपल्याला घातलेली दिसून येते. एकच क्रिया होकारार्थी नकारार्थी अशा प्रकारे त्यांनी मांडलेली आहे. आता उदाहरण बघा की फार चिंता करू नये, पण विचार केल्याशिवाय राहू नये, असं समर्थांनी असे कितीतरी ओव्या आहेत की सगळ्या ओव्या ह्या आपल्याला विचार करण्यासारख्या आहेत. जसं आपण मूर्ख लक्षण हा आत्मपरीक्षणासाठी आपलं आत्मपरीक्षण करायचे की ह्याचे दोष आपल्यात काय आहेत आणि ते आपल्याला कसे टाकायचे, त्यासाठी जसं आहे ना, तसं सुद्धा ते दोष टाकल्यावर आपल्याला यातलं काय घेता येणार आहे हा सुद्धा आपण स्वतःचा स्वतः विचार करायचा आहे आणि त्याप्रमाणे समर्थांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला वागायचे. तशाच पद्धतीने वाट कोणती आहे, कोणाला विचारावी आणि कशी धरावी याचे परिणाम सर्व सूत्रबद्ध विवरण समर्थांनी या ह्याच्यामध्ये केलेले आहे. तर ते आता आपण थोड्या ओव्यांच्या उद्देशाने बघूया. आता सत्याचा मार्ग विवेकाने धरावा, घट्ट धरावा, यामध्ये शेवटी असं समर्थांनी सांगितलेले आहे. मी हे सगळं सांगतोय तो कष्टाचा आहे मलाही माहिती आहे, पण तुम्ही जर सत्याच्या मार्गाने गेलात ना तर तुमची सत्कीर्ती जी आहे ती मरणोत्तर सुद्धा राहणार आहे. थोडक्यासाठी आपण असत्याच्या मार्गाची आपल्याला जीवनात असे लोक भेटतात की असत्याच्या मार्गाचा मोह होतो आपल्याला की आपण थोडे काय वेणार की आपण त्यांची आपण कास धरावी, पण ती आपल्याला अपकीर्तीकडे नेणारी आहे. त्यामुळे आपण सत्याच्या मार्गाने आपण हा मार्ग घट्ट धरायचे. परमार्थ विवेकाने आपल्याला परमार्थ मार्गाची वाट चालायची आहे आणि उत्तम लक्षणाचा मार्ग कष्टप्रद आहे पण अमर कीर्ती देणारा आहे. श्रीरामाच्या ठाई हे सगळे गुण, शिवरायांच्या ठाई हे सगळे गुण आपल्याला आढळतात. म्हणून आपल्याला श्रीराम तर अगणित गुण विभूषित आहे की आपण त्यांचे गुण घेऊन आपण सर्व गुण संपन्न व्हायचे आहे. म्हणजे आपल्याला त्यांच्या संगतीत राहून आपण सद्गुण आपल्या अंगी बाणायचे आहेत आणि श्रीरामांप्रमाणे आपलं वर्तन. श्रीराम या सगळ्या दृष्टीने भाऊ म्हणून, बायको म्हणजे पत्नी म्हणून, पत्नीचा पती म्हणून, हे सगळ्या दृष्टीने मुलगा, उत्तम पती असे सगळे त्यांच्यामध्ये गुण आहेत. आणि उत्तम शिष्य आपल्याला आढळतात. वसिष्ठांचे ते अत्यंत लाडके शिष्य होते, त्यामुळे त्यांचे गुण आपल्याला इथे आपल्याला घ्यायचे. आणि अगदी या सुरुवातीच्या ओव्यांमध्ये आपल्याला असं दिसून येतं की व्यक्तिगत आणि सामाजिक नित्य व्यवहार आणि नैतिक आचरण याचे वर्णन या दशकाच्या सुरुवातीला आले आहेत. आणि उत्तम गुण जर समजले तरच प्रपंच आणि परमार्थ हा दोन्ही आपल्याला साधण्यास लागणारे सगळं ज्ञान आपल्याला उत्तम गुण समजले तरच होणार आहे. असं आपल्याला 1 ते 30 ओव्यांनंतर आपल्याला समर्थांनी इथपर्यंत असं सांगितलेलं आहे. नुसत्या नीतिमान व्यवहाराने परमार्थ साधत नाही, तर त्याला भगवंताचे अधिष्ठान स्थान हवे. आपल्याला भगवंताचे आपल्या जीवनात स्थान असेल तर आपल्याला उत्तम परमार्थ, नुसतं नीतीचं आचरण ते हवंच आहे, पण तुम्ही त्याच्यामध्ये भगवंताचं अधिष्ठान, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे असं आपण जे म्हणतो ते खरोखरच आहे. तुम्ही भगवंताला स्मरून जर प्रत्येक कर्म केलं तर ते कर्म त्याचा आपल्याला बाधा होतच नाही. ते भगवंताला स्मरून केलेलं कर्म असतं म्हणून त्याची बाधा आपल्याला होत नाही. पाप पुण्य त्याचं आपल्याला कर्म बंधनात आपण अडकत नाही. आता आपल्याला बघा, आता त्यांनी काय सांगितलंय, आम्हाला एक असा प्रश्न होता की उत्तम लक्षणं आहेत, त्यातली अगणित लक्षणं आहेत, तुम्हाला जी 20 लक्षणं जी आवडली आहेत ती लिहा आणि कोणत्या ओवीतनं तुम्हाला ते दिसलं की हे उत्तम लक्षण आहे, तर त्याचा आपण थोडासा विचार करणार आहोत की उत्तम आणि ओव्यांच्या दृष्टीने पण करायचं आहे आपल्याला. त्यामुळे आपण थोडंसं ओव्यांच्या दृष्टीने, प्रश्न असा आहे उत्तम लक्षणातील मोजकी 20 लक्षणे द्या असा प्रश्न आहे. मी थोडंसं वाचून दाखवणार आहे कारण ओव्या ह्या बऱ्याच आहेत आणि खूप लक्षात ठेवण्यासारख्या आहेत.
माणसाची देहबुद्धी क्षीण झाल्यावरच त्याची आत्मबुद्धी क्षीण होत असते आणि तरीही आत्मबुद्धी स्थिर होणे, ही आत्मबुद्धी स्थिर होणे म्हणजे परमार्थ असं म्हटलं जातं. आणि माणसाने त्याच्या अंगचे दोष टाकल्याशिवाय त्याला उत्तम लक्षणेही ग्रहण करताच येत नाही. म्हणून त्याने आपल्या प्रथमतः जुन्या सवयी जे आहेत ना त्या सोडून, वाईट असलेल्या सवयी, जुन्या असल्या तरी वाईट असलेल्या, चांगल्या सवयी पण जुन्या असतात, पण वाईट ज्या सवयी आहेत ना त्या आपल्याला सोडून द्यायचे. आणि या समासामध्ये असे म्हणता येईल, जुन्या वाईट सवयी त्याने सोडण्यासाठी या समासात आपल्याला उत्तम लक्षणं समर्थाने त्यांच्या नकारात्मक भाषेत त्यांनी सांगितले आहे. उदाहरणार्थ हे करू नये, ते करू नये, अशा निषेधात्मक सूचना या आपल्याला समासातनं आढळतात. आणि त्या सर्व सूचनाच खूपच मौलिक आहेत. यामुळे देहबुद्धीच्या प्रकट वृत्ती ज्या आहेत ना त्या आपल्याला टाळता येऊ शकतात, आवरल्या जाऊ शकतात. आपल्याला जर हे उत्तम नीट समजले तरच प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही साधण्यासाठी लागणारे सर्व ज्ञान हे पहिल्याच ओळीत आलेले आहे. उत्तम सर्वज्ञपणे जो आपण उल्लेख केलेला आहे वाट आता सांगतो उत्तम गुण जेणेकरिता बाणे गुण सर्वज्ञपणाची. हे गुण ऐकल्याने सर्वज्ञपणा म्हणजे काय समजेल. य गुणान वेत्ती अवगुणानपि वेत्ती, म्हणजे जो गुणांनाही जाणतो आणि अवगुणांनाही जाणतो तो सर्वज्ञ, असं त्यांनी सर्वज्ञाची व्याख्या दिलेली आहे इथे आपल्याला. त्यामुळे आपल्याला सर्वज्ञ जर व्हायचं असेल तर आपल्याला हे उत्तम गुण हे अंगी बाणायचे आहेत. त्यामुळे आपण आता हे गुण बघा. आता कसं आहे, आता वाट पुसल्या विना जाऊ नये, तर आता आपण पहिली ओळी बघितली. परमार्थाची वाट आपल्याला गुरूंशिवाय हे कोणी दाखवत नाही. त्यामुळे गुरूंना आपण संपूर्ण शरण जाऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे परमार्थाच्या वाटेवर त्यांचं बोट धरून आपल्याला हे चालायचं आहे. आणि विचार उत्तम सत्य वाट पुसल्या वेळ जाऊ नये, फळ ओळखल्या वेळ खाऊ नये, पडलेली वस्तू घेऊ नये. हे उत्तम लक्षण आपण लक्षात ठेवून वागले की आपले श्रम वाचतात, वेळ वाचतो, द्रव्य हानी होत नाही. चुकलं तर पुन्हा मनस्ताप होतो, तोही होत नाही. पण त्यामुळे वाट हे विचारल्याशिवाय आपल्याला जायचेच नाहीये. आणि ही माहिती आपल्याला जाणकारांच्या मार्गदर्शनाच्या सल्ल्याने आपल्याला घ्यायची आहे. परमार्थात ही वाट सद्गुरू भेटी झाल्यावर आपल्याला गवसत असते. गुरु भेटी भाग्ये घडली, भक्ती सुखाना भरती आले, परमार्थाची वाट गवसली, कामना मन पुरली, माऊली गुरु माझी माऊली. परमार्थाची वाट ही प्रत्येकाला गवसावं असं वाटत असतं, त्याची इच्छा असते. पण त्याला सद्गुरू जीवनात भेटणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्या कृपेने ती भेटसुद्धा पूर्वजन्मीचे सुकृत असेल तरच सद्गुरू भेटी होते. आणि ती भेट घडली की आपल्याला भक्ती सुख अगदी आपल्या अंतःकरणातून भक्तिरसाला भरती येईल असं आपण म्हणतो. आत्मरात्न भक्तिरसाचा उचम पळताना आपल्याला आढळतो. त्यामुळे आपल्याला आता वाट पुसल्याचं नाही, फळ ओळखल्यामुळे खाऊ नये. फळ म्हणजे आपलं नेहमीचं फळ तर आहेच. काहीतरी कडू असतात फळं, आपण काही वाटेत ते खाऊ नका, कोणत्या फुलाला हात लावू नका असं आपण म्हणतात. पण इथे फळ म्हणजे काय तर सृष्टीरूप, हे सृष्टीरूप जे आहे ना ते सगळ्या फळांनी भरलेले. फळ ओळखणं म्हणजे कडू, वृंदावन वगैरे त्याने आपूचे शेत हे फळांची त्यांनी नावं दिलेली आहे तिथे आपल्याला. तर सृष्टीरूप बाग, ही बाग सर्व फळांनी भरलेली आहे. त्यातील शाश्वत काय फळ आहे आणि अशाश्वत काय फळ आहे हे आपल्याला बघायचं आहे. शाश्वत फळ म्हणजे आपल्याला ब्रह्म जे शाश्वत आहे त्याची आपल्याला प्राप्ती करून द्यायची. आणि अशाश्वताच्या मागे आपण लागतो की तात्विक आपण थोडं केलं की आपल्याला फळ मिळतं. म्हणजे पण ती कामना युक्त ती भक्ती असते. थोडं तीर्थाटन केलं किंवा आपण यज्ञ याग केला, जपजाप्य केलं
की आपण मुळात माणूस जो आहे परमार्थी आहे ना, म्हणजे प्रपंचिक माणूस जो परमार्थ करतो ते आपल्याला काही मिळावं. पहिल्याच समासात आहे ना की ह्याचं फळ काय, आम्हाला दासबोध वाचल्याचं काय, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे, की आम्हाला काय मिळणार आहे तर आम्ही हे ऐकायला बसू, श्रवण करू. म्हणजे लोकांना फळं काय मिळते त्याच्यावर ते आपला परमार्थ अवलंबून ठेवतात. तसं म्हणजे सकाम भक्ती ही इथे आपल्याला करायची नाही आहे. त्यामुळे फळ आपल्याला जे हवं आहे ते शाश्वत फळाची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची आहे. असं आपल्याला मगाशी म्हणतात तसं दोन्ही पारमार्थिक आणि ऐहिक असे दोन्ही या सगळ्या ओव्यातनं अर्थ निघणारे आहेत. त्यामुळे आपल्याला फळ आपण ओळखल्याशिवाय खायचं नाही आहे, ग्रहण करायचं नाही आहे. अशा तऱ्हेने आपण आता मगाशी म्हणत असं यज्ञ दान तीर्थ काम्य कर्मे ही अशाश्वत फळं देणारी आहेत. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती असं आपण गीतेमध्ये म्हणतो की तुमचं पुण्य जर क्षीण झालं, म्हणजे कमी कमी होत गेलं तर तुम्ही पुन्हा मर्त्य लोकात त्यांचा तुमचा प्रवेश होतो. म्हणजे त्यांचं ते फळ आहे ते शाश्वत नाही, अशाश्वत फळ आहे. तर शाश्वत फळ आहे परमात्मा, शुद्ध परमात्मा, शाश्वत परमात्मा हा आपल्याला गाठायचं आहे. ते आपल्याला फळ साध्य करून घ्यायचं आहे. म्हणजे शाश्वताचं फळ आपल्या हाती लागण्यासाठीच आपल्याला परमार्थ करायचा आहे. त्यामुळे आपण या संहितेमध्ये आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की आपला जन्म मरणाचा फेरे चुकती 84चे कृपेनेच समर्थांच्या आपले जन्म मरणाचे फेरे एकदा तुम्हाला शाश्वत म्हणजे सायुज्य मुक्ती मिळाली की तिथे जन्म मरण हे सगळंच कोंडून जातं. पण आपण तिथे एकरूप होतो भगवानाशी. एकरूप झाल्यानंतर जी मिळते ती सायुज्य मुक्ती. बाकीच्या 3 मुक्ती सलोकता, समीपता, सायुज्यता आणि स्वरूपता या 3 मुक्ती ज्या पहिल्या आहेत सलोकता, समीपता आणि स्वरूपता की तुम्ही देवाच्या सान्निध्यात राहता पण त्याच्यात तुम्हाला देव त्याच्यातले गुण देत नाही. म्हणजे गुणेश्वर सद्गुणेश्वर परमेश्वर आहे आपण सगळं म्हणतो पण ते सगळे गुण देते, त्याचं लोक देतो, राहायला लोक देतो. म्हणजे स्वर्ग लोक देतो. नंतर तिथे विष्णू लोक म्हणजे आता आपण तिथे पंढरपूर हे विठ्ठल तिथे राहतो. ज्ञानेश्वरी आळंदीत राहतात. तिथे तुम्हाला राहायची, तिथे राहून त्यांची सेवा करायची संधी मिळते. पण तुम्हाला तो जो परलोक आहे आपण म्हणतो, परमधाम आपण म्हणतो, तो तुम्हाला त्याच्याने प्राप्त होते. त्यामुळे आपल्याला ही काम्य कर्माच्या मध्ये न गुरफटता आपण शाश्वत सुखाची प्राप्ती आपण करून घ्यायची आहे. शाश्वत फळ आपल्याला घ्यायचं आहे. त्यामुळे या समासात समर्थांनी सांगितलेल्या या ओव्या ज्या अत्यंत उपयोगी आहेत. आता दुसरं, आत्मस्वरूपाकडे वाटचाल करणाऱ्या माणसाने नेहमी विचार करून बोलायचे आहे आणि सर्वांगीण विचार करून काम करायचे आहे. आपले वागणे हे सज्जनपणाच्या मर्यादित असावे. हे उत्तम लक्षण समर्थांनी कोणत्या ओवीत सांगितलेलं आहे बरं का. विचारे विन बोलू नये, विवंचने विन चालू नये, मर्यादे विन हलवू नये काही नसतं. या ओवीतून समर्थांनी हे लक्षण आपल्याला सांगितले आहे. माणसांनी लोकांशी वागताना मनाचा आणि कृतीचा सरळपणा ठेवायचे. मनात एक आणि पोटात एक असं नाही करायचे, ओठात एक असं नाही करायचे. दोन्हीकडे सरळपणानेच वागायचे. रुजुता म्हणजे सरळ मार्गाने आपल्याला जायचंय. द्रव्य मिळवायचे आहे ते सुद्धा नैतिक मार्गानेच मिळवायचे आहे. पुण्याच्या मार्गावरच सदैव चालावं असं आपल्याला समर्थाने सांगितलेलं आहे. जनी अर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये आणि कदाकाळी कधीच तुम्ही हे असं वागायचं नाही आहे. मनाच्या श्लोकात सुद्धा आपण म्हणतो ना की काय आपल्याला सांगितलं आहे सगळे हे पहिले मगाशी म्हणतात तसं पहिले नीतीचे श्लोक आपल्याला कसे वागायचे, आचरण कसं असावं अशा ओव्या पहिल्या आपल्याला 30-31 पर्यंत आपल्याला आढळतात. त्यामुळे निंदा द्वेष हे करू नये. नंतर त्यामुळे माणसाचं मन का करू नये निंदा आणि द्वेष, तर त्यांचं त्यामुळे माणसाचं मन आहे ना ते भ्रष्ट होतं. म्हणजे भरकटल्यासारखा माणूस वागतो आणि त्यामुळे निंदा आणि द्वेष या गोष्टी या मनातून घालवल्याच पाहिजेत, समूळ घालवल्या पाहिजेत. वाईट संगत कटाक्षाने टाळावी. हे उत्तम लक्षण समर्थांनी कोणत्या ओवीतनं सांगितले आहे. निंदा द्वेष करू नये, असत संग धरू नये, द्रव्यदारा हरू नये बळात्कारे असं. आणि वक्ता जे निरूपण करत असतो ना तो ते आपण नीट ऐकायचे. त्याला भलतेच प्रश्न विचारून त्याला अडचणीत टाकतील असे प्रश्न विचारायचे नाही. श्रोत्यांनी जेव्हा सभा चालू असते तेव्हा तुम्हाला जी शंका असेल तर तुम्ही निरूपण झाल्यानंतर
एकांतात वक्त्याला विचारायचं की त्याला आयत्या वेळेस, कारण काय असतं की विषयाचा ओघ वेगळा असतो आणि विचारणारा प्रश्न कोणत्याही भाषेतला म्हणजे याच्यातला विचारातला विचारू शकतो. त्यामुळे मग त्यावेळेस आयत्या वेळेस वक्त्याला त्याचं उत्तर देता येत नाही हे जाणून वक्त्याला तुम्ही प्रश्न विचारा, पण नंतर तुमचं निरूपण झाल्यानंतर विचारायचे की त्यामुळे जेणेकरून तो वक्ता अडचणीत येणार नाही. भलते प्रश्न विचारण करून त्याला बोलणे तोडणे हे काही चांगलं नाही आहे. त्याचं मध्येच आपण त्याला खंड करायचा, त्याच्या बोलण्यात हे काही चांगलं लक्षण नाही. तसेच काही झालं तरी आपला विद्याभ्यास हा चालू ठेवायचा आहे. विद्याभ्यास चालू ठेवायला पाहिजे, म्हणूनच हे दासबोध ग्रंथाचा विवरण करण्याचा नेम हा चालू केला आहे. शेवटी काय आहे, साठलेलं पाणी आणि वाहतं पाणी यात फरक आहे की नाही. त्यामुळे तुम्ही साठलेलं पाणी असेल तर तुम्हाला त्याच्यावर शेवाळं हे मारणारच आहे. तर आपला शेवाळं बाजूला करून आपलं शुद्ध स्वरूप आपल्याला दिसायला हवं असेल तर तुम्ही विद्याभ्यास हा कायम चालू ठेवायचा आहे की तुमच्या ज्ञानाला उजाळा. पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे की त्याला आवृत्ती, जी आवृत्ती तुम्ही पुनरावृत्ती करा. म्हणजे काय, तुम्ही पुन्हा रिव्हिजन, हल्लीचा आपण अभ्यासराव म्हणतो तसं, तर तो तुम्हाला करायचाच आहे. वक्ता यास खोदू नये, ऐक्यतेसी फोडू नये, विद्या अभ्यास सोडू नये काही केल्या, असं समर्थाने स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे आता आपल्याकडे आहे की अभ्यास करणारे पुष्कळ जण आहेत, तो तसा त्यांनी चालू ठेवला आणि लोकांच्या तो आपल्याला ज्ञान जे झालेलं आहे की आपल्याजवळ ते आपलं पोट भरल्यावर कसं आपण अन्न आपलं झालेलं आहे ते लोकांच्या मुखी लागावं असं आपण म्हणतो की नाही, सहजच म्हणतो. तसंच आहे, आपल्याला जे ज्ञान झालं आहे ते लोकांना जर तुम्ही दिलं तर ते विद्या म्हणजे वाटल्याने वाढते असं म्हणतो की लोकांपर्यंत ते जाऊन पोचलं पाहिजे. त्यामुळे विद्याभ्यास आपल्याला काही केल्यास सोडायचा नाही आहे. नंतर कोणाशी न भांडणे, वाद न घालणे, सज्जन संगतीचा विसर पडता कामा नये, हे उत्तम लक्षण आपल्याला कुठल्या अवित्त कळते. तोंडाळाशी भांडू नये. आपण म्हणतो त्याच्या तोंडी लागण्यात काही अर्थ नाही म्हणतो की नाही. आपण एखादी जर भांडण वगैरेच आहे आपण सहज म्हणतो की तिच्या काय तोंडी, कोण लागणार तिचं तोंडी, म्हणजे तोंडाळाशी भांडू नये. त्याच्याशी आपण बोलायलाच जायचं नाही, भांडण तर नावच राहिलं. नंतर वाचाळाशी तंडू नये, म्हणजे वाचाळ जो बडबडे आहे, उगीच निरर्थक शब्द बोलत असतो, त्याच्याशी भांडण तंटा करूच नाही. आणि संत संघ खंडू नये. संत संघ हा जो आहे तो आपल्याला कधीही सोडायचा नाही आहे. अंतर्यामी आपल्या त्याचं संत संघातच आपण म्हणजे बाहेरून वर्तन जरी आपलं सगळ्यात असं लोकात असलो तरी आपल्या अंतर्यामी संत संघ म्हणजे सद्गुरूंचं स्मरण, अनुसंधान ज्याला म्हणतात ते कायमस्वरूपी आपल्या राहिलं पाहिजे. रागावर संयम ठेवणे, आपल्या प्रेमाच्या माणसांना न दुखावणे. नंतर दुसऱ्यांकडून चांगले शिक्षण घेण्याचा शिरस्ता ठेवणे हे उत्तम लक्षणात गणलं जाते. अतिक्रोध करू नये. रागावर संयम ठेवला म्हणजे संयम ठेवणं गरजेचंच आहे. का ठेवायचं क्रोधावर संयम, तर क्रोधामुळे किती क्रोधात भवती समोहा असं आपल्याला नाही माहिती आहे. क्रोधातनं काय उत्पन्न होतं, मोह उत्पन्न होतो. मग नंतर क्रोधात भवती समोहा, तुम्हाला तो श्लोक चांगला येत असेल ना, त्यामुळे समोहा श्रुतिभंशया असं तो सगळा जो श्लोक आहे ना तो ह्याचाच आहे. क्रोधातून तुम्हाला नाना विकार जे असतात की अतिसंतापाने आपल्याला ब्लड प्रेशर वाढू शकतं, नंतर मग अगदी हार्टवर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. झोप येत नाही अति, तुम्ही रागावला संतापाने अगदी त्याच्या डोळ्यात ते अगदी खून उतरतो, असं इतका संताप, अतिसंताप अजिबात चांगला नाही. तेव्हा तो करायचा नाही. अति क्रोध करू नये, जीवलगा असं खेदू नये. जीवलगांना तुम्ही आपल्या प्रेमाच्या माणसांनाही नेहमी प्रेमानेच बोललं पाहिजे त्यांच्याशी. आणि मीठ मानू नये शिकवण्याचा, आपल्याला लोकांना शिकवण्याचा, म्हणजे कंटाळा करू नये. जे आपल्याला येत आहे ते आपण लोकांना शिकवायचं आहे, त्याच्यामध्ये आपण कंटाळा करायचा नाही. आणि लोकांकडनं शिकण्याचाही कंटाळा करायचा नाही. हे एक मी अजून ॲडिशनल सांगते की आपण लोकांकडनं शिकावं. जे चांगलं गुण आहे ते आपण शिकण्यासाठीच घ्यायचे आहेत. आळस सोडून सदैव उद्योगात आपल्याला मग्न राहायचे, म्हणजे साक्षेपी आपल्याला व्हायचे. प्रयत्न कायम आपण उद्योगी राहिलं तर म्हणजे आपण उद्योग नाही म्हणतो आपण तसं. आलसस्य कुतो विद्या कुतो धनम, आळस आला कुठला विद्या आणि कुठलं धन असं सुभाषित संस्कृतमध्ये आहे ते. मग आळस हा माणसाचा अतिशय मोठा शत्रू आहे. त्यामुळे देहाला सतत हे उद्योगात आपल्याला गुंतवून ठेवायचे. म्हणतो ना आपण, मन आणि देह हा सतत गुंतलेला असेल तरच आपण आपलं आयुष्य हे चांगल्या मार्गाला लागतो. आपण ॲक्टिव्ह
राहणं, जे कार्यरत सतत कार्यरत राहणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पण चांगलं आहे. तुमची बुद्धी पण सारखी चालू राहिली तर त्या बुद्धीला गंज येत नाही. ते असं आपण करावे आहे. आपल्याला कायम उद्योगात राहायचे आहे. देहाला सतत उद्योगात गुंतवायचं आहे. कष्टालाही लाजायचं नाही. कोणताही कष्ट करण्याची तयारी असली तर आपण तिथे तयार, कष्टाला मागे पुढे पाहायचं नाही आहे. झोकून देऊन कार्य करायचं आहे. झोकून दिल्याशिवाय तुमचं समाजकार्य हे होतच नसतं, हे लक्षात ठेवूया. आणि सर्व बाजूनी विचार करताना, एखादे कार्य करताना त्याचा सर्व बाजूनी, मागचा पुढचा, आत्ता आपण हे कार्य आरंभलं आहे त्याचा पुढील म्हणजे दीर्घ सूचना, समर्थांच्याकडे जो आपण तो गुण आहे दीर्घ सूचना, म्हणजे पुढील काळात त्याचा काय आपल्याला त्याचा उपयोग हे होणार आहे, त्याचा कितपत लोकांना उपयोग होणार आहे किंवा त्याचे काय तोटे होणार आहेत, हा सगळा सर्वांगीण विचार करून आपल्याला कार्य करायचं आहे. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्या विण गौरू नये कार्य काही. बरी हे लक्षण, चहाडी, चोरी आणि शिंदळकी असं माणसाने कधी या गोष्टी, 3 गोष्टी करू नयेत असं आपल्याला पूर्वापर आपले पूर्वज सांगत आलेले आहेत. नेहमी काळजीमुक्त जीवन जगावे, आळस सोडून जगावे आणि परस्त्री ही माते समान मानायची आहे. तिच्याकडे कधी पापबुद्धीने बघू नये, बहुत चिंता करू नये, निसुगपणे राहू नये, परस्थिती पाहू नये. पापबुद्धी ही अतिशय घातक आहे की त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या थराला जाऊ शकाल. किंवा एकदा माणूस भ्रष्ट झाला ना की एकदा केल्यावर मग त्याचं ते मन सरावत होतं, त्याला ती कृती करण्यात काही त्याला लाज वाटत नाही. जनाची नाही मनाची त्याहून नाही. त्यामुळे आपल्याला पापबुद्धी ही टाकून द्यायची आहे. आणि पुण्यबुद्धी म्हणजे काय, आपण चांगलाच विचाराने आपण वर्तन करायचं आहे. हे आपल्याला या ओवीतनं, या 16वी ओवीतनं दिसतं. काळजी माणसाला का करायची नाही काळजी, बहुत चिंता करू नये. चिंता आणि चिंता ह्याच्यात एकच अनुस्वाराचा फरक आहे. पण चिंता आहे ना ती आयुष्यभर माणसानं उभी जाळत असते. चिंता एकदा जाळून मोकळी होते. त्यामुळे चिंता आपण कधीही करायची नाहीये. त्यामुळे आपलं अंतःकरण, माणूस आतनं पोखरला जाणार नाही. नसत्या आणि चिंता करून तुम्हाला हातात काय पडतं की तुम्ही निरनिराळ्या रोगांना बळी ठरू शकता रोगांचे. म्हणून काळजीमुक्त राहणे हे उत्तम लक्षण आहे. सहसा कोणाचा उपकार घेऊ नये आणि घेतला तरी तो परत फेड त्याची करावी. त्या हाताने ती करायला पाहिजे. आणि मनात उपकार कर्त्याविषयी मुळात कृतज्ञता हवी. हा मुख्य हे लक्षण उत्तम लक्षण आहे. म्हणजे त्याचा विश्वासघात कधी करायचा नाहीये, हे उत्तम लक्षण आहे. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये, विश्वासघात. समर्थांचे शब्द अगदी कसे साचेबंद आहेत की त्यातनं आपल्याला लगेच कळतं. म्हणजे ह्याचं एक्सप्लेनेशन आम्ही केलंय म्हणून मी तुम्हाला सांगते, नाही तर ह्याच्यातनं खरोखर स्पष्टीकरण करायची गरज नाही. इतक्या सुंदर ओव्या आहेत की आपल्याला अर्थ हा आपोआपच कळत जातोय. आपण म्हणतो ना की दुसऱ्यांना पीडा देणे हे पाप आहे, हे असं आपलं संस्कृती सांगते. पुण्य पर उपकार, पाप ते पर पीडा असं म्हटलेला अभंग आहेच आहे. स्वच्छतेचा भोगता असावा माणसाने नेहमी. गलिच्छ कधीच राहू नये, मलिन वस्त्र नेसू नये असं आपल्याला म्हणतात. नाही तर काय घरातच आहेत आपण वाटेल ते मळकं कधीच घालायचं नाहीये. असं शौचे विण राहू नये, स्वच्छतेचा भोगता असावं. जिथे स्वच्छता असते तिथे साहजिकच आरोग्य हे वास करत असतो. त्यामुळे ते उत्तम लक्षण आहे. शौचे विण असू नये, मलिन वस्त्र नेसू नये, जाणार असं पुसू नये, कोठे जातो असं म्हणू नये. माणसाने आरोग्य चांगलं असेल तरच परमार्थ घडणार आहे. तुम्ही जर आपल्याला म्हणतो आपण की आपण पुढे आधी प्रपंच करू आणि मग परमार्थाला लागू, पण मग आणि आधी याच्यात खूप फरक आहे. मग म्हणजे काय आणि आधी म्हणजे काय. आधी प्रपंच करावा म्हणजे काय, तुम्ही आधी प्रपंचाचं काम पहिलं प्राधान्य आपलं हे नेमून दिलेलं काम आहे. नेटका म्हणजे नेमून दिलेलं काम आहे, विहित कर्म आहे. हे असं करून करायचं आहे. आणि मग जो उरलेला वेळ मिळेल त्याच्यामध्ये आपल्याला परमार्थ साधायचे आहे. म्हणजे आधी आणि ह्याच्यामध्ये दिनचर्या आलेली आहे. समर्थांनी जी दिनचर्या सांगितलेली आहे, आधी म्हणजे सुरुवात, दिवसाची सुरुवात, आणि मग म्हणजे तुमचं जे काम झाल्यानंतर जो वेळ उरतो त्याच्यामध्ये तुम्हाला परमार्थ साधायचा. आधी म्हणजे संसाराच्या सुरुवातीला नाही आणि त्यानंतर मग म्हणजे प्रपंच झाल्यानंतर मनसोक्त प्रपंच करून मग परमार्थाला लागायचे असा हा अभिप्रेत अर्थ नाहीच आहे. सामान्यांना त्या
तेवढाच अर्थ जाता. आधी प्रपंच करावा नेटका असं समर्थानेच सांगितलंय म्हणून आम्ही प्रपंच करू नये, पण पुढच्या ओवीचे ते अर्थच लक्षात घेत नाहीत. त्यामुळे आपल्याला काय करायचं, जर आरोग्य चांगलं असेल तर परमार्थ हा उत्तम प्रकारे घडू शकतो. आपल्या संस्कृतीत सुद्धा बाहेर जाणाऱ्याला म्हणतो ना, कुठे जातोस म्हणून हटकणे हे बसत नाही आपल्या संस्कृतीत. असे हटकल्यामुळे त्याचे काम होत नाही असं आपली समजूत आहे. आणि ते पुष्कळ जण म्हणतात, विचारलंस आपण कोणी विचारलं वाटेत जाताना कुठे निघाला, अगं बाई विचारलं मला, म्हणजे तोंडावर नाही बोललो तरी आपण मनात बोलतो, अगदी नाटकून विचारलंच बघितली असं. तसं ते म्हणजे उत्तम लक्षण नाही आहे. ते कोणाला ते विचारायचे नाही आहे कुठे जातोस असं. आपले उत्तम आरोग्य राखण्यासाठी आपला आहार हा माफक हवा. किती समाजाने विचार केलेला आणि तशा ओव्या रचलेल्या आहेत. तशाच मी ह्याच्यामध्ये निवडलेल्या आहेत की मला 20 उत्तम लक्षणं ओव्या निवडायचे. जितकी लक्षणं आहेत त्याच्यामधले त्यातल्या आपल्याला वेचक ओव्या निवडायचे आहेत. तर आपल्याला सुद्धा त्या दृष्टीने विचार करायला लागतो. आपले उत्तम आरोग्य राखण्यासाठी आपला आहार हा नेहमी माफक असावा असे उत्तम लक्षण आहे समर्थ सांगतात. 2 भाग अन्न, 1 भाग पाणी आणि 1 भाग वायू असे 4 भाग केले आपल्या पोटाचे, तर तुम्ही तेवढंच घ्यायचं आहे. आपल्याला पोट मागत म्हणजे जीभ आपले जिभेचे चोचले आपण म्हणतो तसं खरं पोट भरलेलं असतं, पण जीभ नाही म्हणत नाही की अजून खावं असं वाटतं. त्यामुळे पदार्थांच्या चवीमुळे जिभेला किती खाल्लं ना तरी पुरत नाही. आणि मग काय होतं, तर नको ते होतं, गॅस वाढतो वगैरे असं आपल्याला ते तडास लागते म्हणजे काय गॅसच वाढतो ना. म्हणजे आपण ते उत्तम आहार राखला पाहिजे आरोग्य राखण्यासाठी. त्यामुळे आणि अकारण खाल्ले गेल्यामुळे साहजिकच पोटालाही त्रास होत असतो. अति खाल्ल्यामुळे काय होतं, सुस्ती येते, काय अगदी अंगावर आलंय जेवण आपण म्हणतो सहजच, झोप येते लगेच. मग झोपलं की म्हणजे आणि लगेच जेवल्यानंतर खरं झोपू नये, पण आपल्याला इतकी खाल्लेलं असतं की झोपच येते. त्यामुळे डोळ्यावरची झोप उडतच नाही. हे आरोग्याच्या दृष्टीने मुळीच हितकर नाही आहे. म्हणून आहार, विहार आणि निद्रा यांचा समतोल हा राखला गेला हे उत्तम लक्षण आहे. बहुत अन्न खाऊ नये, बहुत निद्रा घेऊ नये, बहुत दिवस राहू नये पिसुडाचे इथे. या ओवीत हे लक्षण सांगितलेले आहे. दुष्ट, पिसुडा म्हणजे काय, दुष्ट, चहाडखोर आहे आणि निंदक यांच्या घरी आपल्याला राहायचे नाहीये. जर आपल्याला निंदकाचे घर असावे शेजारी यांनी म्हटलेलं आहे, पण आपल्यातले दोष त्यांनी दाखवावेत आणि ते टाकावेत म्हणून निंदकाचे घर आहे. आपण त्यांच्या शेजारी कधी यांच्या घरी राहायचं नाहीये. त्यांच्या घरी राहणे हे कायम घातकच आहे. निर्व्यसनी असणे हे अत्यंत उत्तम लक्षण आहे. धूम्रपान, मद्यपान, मादक पेयपान यापासून माणसाने नेहमी मुक्त राहायचं आहे. यामुळे काय होतं की शरीराची ही हानीच होत असते. हे लक्षण, धूम्रपान घेऊ नये, उन्मत्त द्रव्य सेवू नये, बहुचकासी करू नये, मैत्री कदा, असं आपल्याला समर्थ किती सगळा जीवनातलं ऐहिक जीवनातलं सगळं आपलं जीवन जे आहे त्याच्यामधलं काय करू नये हे समर्थाने स्पष्ट सांगितलेलं. आणि ते उत्तम लक्षण. हे करू नये म्हणजे हे तुम्ही हे धरा, जे हे करू नये त्याच्या उलट आपल्याला धरायचं आहे. धूम्रपान करायचं नाही आहे असं. नेहमी वेदशास्त्र आणि संत यांना मान्य असलेलंच असं नीतीचं वर्तन आपल्याला करायचं आहे. या सर्वांना संमत असल्याप्रमाणेच वागावे हे उत्तम लक्षण आहे. चहाडी चोरी करू नये, परद्वार करू नये, मागे उणे बोलू नये कोणा एकाचे. साधारण काय असतं, आपण काय म्हणतो, आपण जो उपस्थित नसतो आपल्यात त्याच्याबद्दल आपण कायम बोलत असतो, तसं त्याच्या मागे आपल्याला कधी बोलायचं नाही. जे त्याला सांगायचं आहे ना की त्याच्या तोंडावरच सांगायचं आहे की तुझं हे बरोबर नाही आहे, बघ तुला पटतंय का बघ, असं आपण तोंडावर सांगायचं. त्याच्या मागे त्याची निंदा करायची नाही आहे. कारण काय आहे, निंदा करणे त्याच्या मागे, कोणाच्या मागे उणं बोलणं आहे ना, हे एक प्रकारचे वाचिक पापच आहे असं ते घडलं जातं. म्हणून मागे उणे बोलू नये कोणी एकाचे, कोणाच्याही मागे बोलायचं नाही. काय असेल ते त्याच्या तोंडावर स्पष्टपणे सांगितलं आणि गोड शब्दात असं सांगणं हे उत्तम लक्षण आहे. आपण दिलेला शब्द पाळणे हे उत्तम लक्षण आहे. आपण म्हणतो की आम्ही या वेळेला तिथे येतोय बरं का, किंवा तुम्हाला त्यावेळेस जमत नाहीये, पण तुम्ही काहीतरी हल्ली फोनचे फॅसिलिटी आहे तर तुम्ही त्याचा उपयोग करा की मला आत्ता मी तुला म्हटलं या वेळेला येतोय, पण मला असं मीटिंग आहे किंवा घरात पाहुणे आले तर मला येता येणार नाही. म्हणजे तुम्ही दिलेला शब्द पाळणं हे उत्तम लक्षण आहे. बोलीला बोल विसरू नये. आपण न जे बोलतो ते लोकांना शब्द देतो तो पाळणे हा यात आपला प्रामाणिकपणा, आपला हा प्रामाणिकपणा आहे.
देवाला नवस जो करतो तो बुडवायचा नाहीये. अप्रामाणिकपणाला देवाला नवस बोललाय आणि तो न बुडवला म्हणजे तो अप्रामाणिकपणा त्याच्यामध्ये आला. हे समर्थांना मान्य नाही. प्राण गेला तरी बेहत्तर, पण दिलेला शब्द कधीही फिरवायचा नाहीये. यामध्ये आपली प्रतिष्ठा राहते. आपली प्रतिष्ठा आपणच राखायची की आपण कसं वागतोय त्याप्रमाणे आपण प्रतिष्ठा सांभाळण्याची आपली. एखाद्याला सांगितलेले भेटतो असं म्हणतात, आपण त्याला भेटले पाहिजे. हे उत्तम लक्षण आहे. देवाचा नवस बुडवू नये, आपला धर्म उडवू नये, भले भली भरो नये विचारे विन. यामध्ये हे लक्षण आले. आपल्या जवळ असलेल्या थोड्या बहुत पैशाचा अभिमान. हल्ली काय म्हणजे गरीब असला तरी सुद्धा भिकाऱ्याला सुद्धा अभिमान असतो. त्याला 10 पैसे दिले तर तो म्हणतो की मला कितीतरी पैसे मिळतील, हे तुमचे 10 पैसे मला नकोत. म्हणजे जरा पैसा जरी कमी असला तरी त्याचाही त्याला अभिमान असतो की इथे नाही मला मीक मिळाले तर मला दुसरीकडे मिळेल. तसं म्हणजे आपल्याजवळ जो पैसा थोडा बहुत पैसा आहे त्याचा अभिमान आपण धरायचा नाही, माजायचं नाही आहे. हरिकथा ही नित्य करायची आहे आणि निरूपण ऐकायचे की ज्या योगे भगवंताचे प्रेम हे आपल्या अंतरंगात उत्पन्न होऊ शकते. त्याची नित्य भक्ती करावी आणि ती भक्ती करताना लाजू नये. कोण बघताय का, मग मी आता ह्याच्यात बसले, सभेत बसले, मी बोलू की नको, लोक काय म्हणतील, बोलते का. तर असं करायचं नाही. आपल्याला भक्ती करताना लाजू नये, अल्पधने माजू नये, भारी भक्तीचं लागू नये, मर्यादेने चालू नये. इन्कम काय कनेक्शन काय रिकनेक्ट येत आहे. ठीक आहे. अल्पधने माजू नये, हरिभक्तीचं लाजू नये, मर्यादेने चालू नये, पवित्रतेने या ओवीत असारणे. आपलं कर्म आहे, नित्य कर्म. आपल्याला नित्य नैमित्तिक कर्माचे प्रकार आहेत. नित्य नैमित्तिक कर्म, नित्य कर्म हे आपल्याला करायचं आहे. नित्यच करायचं आहे. हे लक्षण आपल्याला पुढील नित्य कर्मामध्ये काय काय येतं. ब्राह्मण जे आहेत त्यांना स्नान संध्या, कुळाचार आपल्याला सोडायचा नाही. स्नान संध्या सांडू नये, कुळाचार खंडू नये. आपला जो कुळाचार आहे तो आपल्याला करायला पाहिजे. हे नित्य नियमामध्ये आहे. कुळाचार, अनाचार मांडू नये चुकूरपणे. म्हणजे अनाचार त्याच्यामुळे होऊ शकतो, म्हणजे न होईल असं आपल्याला वागायचं आहे. आपले बोलणे शुद्ध असावे, कोणाला त्रास होईल लागेल असे कधीही आपण बोलायचं नाही आहे. तोंडी शिवी नसणे हे उत्तम लक्षण आहे. हल्लीच्या काळात शिवी नसणे असा एखादाच विरळाच माणूस. तोंडी शिवी असू नये, दुसऱ्याचं देखून हसू नये, असा उणे अंगी संचरू नये कुळवंताचे. माणसाने नेहमी सहृदय असावे. निर्दयीपणा, निष्ठुरता, कठोरता जी आहे ना ती कदापि आपल्या अंगी नसावी. कोणत्याही जीवाची हत्या करू नये. अयोग्य वेळी म्हणजे रात्री बेरात्री किंवा पाऊस पडत असताना बाहेर जायचं नाही आहे असं समर्थांनी सांगितले. प्रवासासाठी निघू नये. योग्य वेळी दिवसा अवजडीत पाऊस पाणी नसताना प्रवास करणे हे सर्व दृष्टीने हितकारक आहे, चांगले आहे. हे उत्तम लक्षण आहे. निष्ठुरपणे धरू नये, जीवहत्या करू नये, पाऊस देखून जाऊ नये अथवा अवकाळी. या ओवीत वरील लक्षण उत्तम लक्षण आले. नेहमी आपल्याला तिथे जायचे त्या ठिकाणचा मार्ग हा आपल्याला विचारल्याशिवाय, कोणातरी विचारावं आम्ही जातोय बरोबर आहे ना मार्ग, विचारावे. आणि मग ते ठिकाणही व्यवहारातले असले तरी योग्य तऱ्हेने त्याची आपल्याला योग्य माहिती घ्यायची आहे आणि मग आपण त्या ठिकाणी जायचं आहे. त्यासाठी आपल्याला जाणत्यांचे मार्गदर्शन सल्ला आपण घ्यायचा आहे. परमार्थातही वाट आपण मग अशी म्हटलं तसं सद्गुरू भेट घडल्यावर आपल्याला ही वाट परमार्थाची गवसते. हे उत्तम लक्षण आपल्याला आपण बघितलं आहे की याच्यामुळे आपला वेळ वाचतो, द्रव्यहानी होत नाही, चुकलं तरी मनस्ताप होत नाही. नेहमी सत्य मार्गानेच जावे. आपल्याला असत्याचा म्हणजे खोट्याचा मार्ग हा आपल्याला त्या पंथाने जायचं नाही आहे. असत्याचा अभिमान कधीच धरू नये. नेहमी सत्याचाच विजय होतो. सत्यमेव जयते आपलं ते ब्रीदवाक्यच आहे. त्यामुळे विजय असतो तो सत्याचाच होत असतो. हे कायम लक्षात ठेवून वागले की असत्याचा हा विमोड होत असतो. सत्य शिवाहून सुंदरते असं आपण काव्यपंक्ती प्रसिद्धच आहे. त्यामुळे सत्यमार्ग हा सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा, असं आपल्याला या ओवीत सांगते. अशी उत्तम लक्षणे आहेत ना. अनंत म्हणजे प्रत्येक गोष्ट लक्षणच उत्तम आहे, पण आपल्याला वेळेअभावी आपल्याला वेळ ठरवले त्यामध्ये एवढा आत्ताच्या ह्याच्यात आपल्याला बसणार नाही आहे. त्यामुळे आपण काय करायचं आहे
जेणेकरून आपली अपकीर्ती होईल. असं कर्म कधीही करायचं नाहीये. सत्कीर्ती होईल अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दूर धरावी वाट सत्याची. या ओवीतनं हेच सांगितलेलं आहे की आपली अपकीर्ती होईल हॅलो. अशी कर्म आपण कधी करायची नाहीयेत आणि सत्कीर्ती होईल अशी कर्मे आपण करीत राहावे. विचारपूर्वक सत्याची वाट ही नेहमी आपल्याला दूर धरायची आहे. दुसऱ्या दशकात आपल्याला समर्थाने अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे. पारमार्थिक माणसाचा व्यवहार शुद्ध हा सात्विक असला पाहिजे. त्यात भोंगळपणा आपल्याला कधीही नसावा असे समर्थांचे स्पष्ट मत आहे बरं का. म्हणून ते येथे अगदी साध्या साध्या व्यावहारिक सूचना आपल्याला देतात. स्वच्छतेसंबंधी, बोलण्यासंबंधी, नीतीसंबंधी. या सुरुवातीला मी म्हटलं तसं पहिल्या 1 ते 32 वयामध्ये आम्हाला प्रत्येक समासाचं विश्लेषण कुठल्या अवयात किती सांगितलेले आहे असं आम्ही तो अभ्यास केलेला आहे. म्हणून मी तुम्हाला या ओवीच्या आधाराने असं सांगते की या इथपर्यंत आपल्याला नीती धर्माचं वर्णन समर्थांनी केले. कसं वागावं याचं समर्थांचे म्हणतात की समर्थ म्हणतात की माणसाचे वर्तन हे नेहमी उत्तमच असलं पाहिजे. आपल्याला वागण्यात कधी खोट नसावी. आपल्या वागण्याचा लोकांना आदर्श वाटून त्यांनी तो आदर्श आपल्याला फॉलो करायचे म्हणजे आपल्याला त्यांनी अनुसरायचे. तो आपला आदर्श म्हणजेच त्यांनी असं करण्यासाठी सद्बुद्धीने त्याने वागायचे. आणि आपल्याला खोटेपणाने व्यवहार केला तर आपल्या अपकीर्ती त्यांच्यामुळे होते नाही का. अपकीर्ती ते सांडावी, अपकीर्ती सांडावी. ती आपण खोटं म्हणजे काय, आपण एखादं काम करण्यासाठी लाज घेणे घेण्या अपकीर्ती त्याच्यामुळे आपली होत जाते. आणि आपली नीती आपण सोडून वागतो ते काही बरोबर नाही आहे. समर्थ मनाच्या श्लोकातही म्हणतात ना, मना अधर्मता नीती सोडू नको असं समर्थ आपल्याला म्हणतात. आणि मना सत्य संकल्प चिरी धरावा हा आपल्याला संकल्प. नीती आणि धर्म या दोन्ही अध्यात्माची साधन आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे. म्हणूनच सत्य मार्गाने आपल्याला जायचं. सत्य मार्ग सांडू नये, असत्य मार्गे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा असं समर्थाने 40व्या ओळीत पण सांगितले. आणि उत्तम पुरुषाची कीर्ती काय असतं. उत्तम पुरुष हे कधी कीर्तीसाठी करतच काम नसतात. त्यांची कीर्ती हा त्यांच्या केलेल्या सत्याचा तो परिणाम असतो. आपण हे काय करतात, आपण जी कीर्ती करतो आपण होल करणं आपण म्हणतात उत्तम कीर्ती हा कधी होते आपण सत्कीर्तीने वागलो, आपण सत्कर्म केले तर आपली कीर्ती ही उत्तम प्रकारे मागे राहते. मरावी परी कीर्ती रूपे राहावे हे सगळे मनाच्या श्लोकातनं हेच समर्थांनी आपल्याला सांगितलेले आहे. तात्पुरती कीर्ती व्हावी असं आपण जनते म्हणून त्यासाठी जनतेच्या प्रवाहात वाहून त्यांच्या होला हो म्हटलं की त्यामुळे काय हे योग्य नाही आहे. त्याच्यामुळे असत्याचा कैवार घेतला तर त्याचा मोह होण्याची शक्यताच आपण समाजात आपल्याला जास्त दिसते. म्हणून या संबंधी आपण अखंड सावधानता बाळगायची आहे. तेव्हा संत कीर्तीचा विचार करतात ते मरणोत्तर कीर्तीचा विचार करतात. त्यामुळे देह त्याविता कीर्ती मागे उरावी, मनास क्रिया करावी असे समर्थांनी मनाच्या श्लोकात म्हटले. अशी कीर्ती मिळावी मग असे म्हणतात हा सज्जनाचा हेतूच नसतो, तो तर त्यांचा सद्वर्तनाचा परिणाम आहे की त्यायोगे त्यांची कीर्ती आपोआपच होत असते. त्यासाठी त्यांना वेगळी कीर्ती व्हावी म्हणून प्रयत्न करावा. जसे सत्य हे चिरंतन शाश्वत त्रिकालाबाधित आहे ना, त्याप्रमाणे जो माणूस सत्याने वागतो ना तो सर्व काळ सत्याचा पुरस्कार करतो. त्याची कीर्ती सत्याप्रमाणे चिरकाळ टिकणारी आहे हे आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे आहे. आणि तात्पुरत्या सत्यासाठी स्वार्थासाठी ही सत्याने वागणारी माणसं ही असत्याचा कैवार कधीही घेत नाही. पण विषयात अडकलेला माणूस असतो ना तो छोट्याशा स्वार्थासाठी मात्र सत्याची कास सोडतो. भीष्म काय किंवा द्रोणाचार्य ही आपली पुराणातली उदाहरणं आहेत. भीष्म काय किंवा द्रोणाचार्य काय त्यांनी वैयक्तिक जीवनात ते खरे महानच होते, सद्गुणांनी संपन्न होते. पण त्यांनी केवळ असत्याचा म्हणजेच कौरवांचा कैवार घेतला, असत्याचा मार्गाची कास धरली. त्यामुळे प्रत्यक्ष त्यांची अपकीर्ती झाली. त्यांनी प्रत्यक्ष भगवानांच्या विरुद्ध न लढण्याचा विवेक केला नाही म्हणून म्हणजे सत्याची कास त्यांनी धरली नाही म्हणून त्याची अपकीर्ती आपल्याला झालेली आढळते. म्हणून प्रत्येक उत्तम पुरुषाच्या अंगी सत्यनिष्ठा ही असलीच पाहिजे.
आपल्याला सत्यनिष्ठेचे राजा हरिश्चंद्राचे उदाहरण देता येईल. स्वप्नात दिलेल्या वचनाच्या पूर्तीसाठी त्यांनी त्या दिलेले वचन सुद्धा त्यांनी पूर्ण केलेले आहे. म्हणूनच आज इतकी वर्ष झाले तरी त्यांचे नाव आहे शिल्लक आहे. हीच त्याची सत्यस्थिती. म्हणून कधीही माणसाने घेऊन आपली अपकीर्ती करून घेऊ नये. अपकीर्ती बाजूला सांगण्यासाठी सत्याचा व्यवहार हा आपल्याला नित्य घ्यायचा आहे आणि सत्कीर्ती दशदिशात पसेल अशा तऱ्हेने सत्वर्तन करायचे आहे. आपलं आचरण तसं करायचं आहे. त्यामुळे सत्याची वाट कोणत्याही परिस्थितीत सोडायची नाही आणि सत्य किती लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी ते कधी ना कधीतरी बाहेर येतेच. त्यामुळे विवेकाने हे लक्षात घ्यायचे. आपण सत्य आणि असं म्हणतो की आपण मोठ्याने बोलणं म्हणजे ते सत्य असं म्हणतं, असं लोकांना वाटतं. आपण मोठ्याने आपलं प्रतिपादन मत करायचे, पण ते मोठ्याने बोलणं म्हणजे ते असत्य आहे ते सत्य होऊ शकत नाही. त्यामुळे की सत्य हे सत्यच राहतं आणि ते सत्याची कार केली आहे आपल्याला. आपल्या खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं आपण वकिलाचा पेचाच येतो. लोकांची जी असत्याची बाजू आहे तर तो स्वतः ती सत्य आहे म्हणून लढत असतो. म्हणजे ते त्यांचा तो पेशा असल्यामुळे त्यांचं म्हणून केसेस बरेच वर्षांवर्ष चाललेले असतात. आपण तर सांगायचं काय आपल्याला या उत्तम गुणांच्या लक्षणातून आपल्याला काय घ्यायचं आहे ते सांगायचं असं की हे उत्तम गुण आहे ते आपल्याला अंगीकारायचे आहे. सुरुवातीला आपण म्हणतात तसं आपल्याला हे उत्तम गुणांचा मार्ग कष्टप्रद असला तरी तो अमर कीर्ती मिळवून देणारा आहे. त्यामुळे आपण ही उत्तम लक्षणं अंगीकारायची आहेत. आणि त्याच्या समर्थ अजून काय पुढे सांगतात की मी हे सांगतो, इशारा देत आहेत समर्थ इथे की आम्ही जे सांगतोय पण ऐकायचे नाही असं ठरवलं तर त्याचे परिणाम काय होतील तेही समर्थाने सांगितले आहेत. की उत्तम लक्षणे जो घेणार नाही ना तो अवलक्षणी होईल, आहे कुविद्येचा धनी होईल. सत्याचा मार्ग विवेकाने घट्ट धरावा असे या समासात समर्थाने आपल्याला शेवटी सांगितलेले आहे. त्यामुळे आपण सत्याची खास न सोडता उत्तम लक्षणाचा अंगीकार करायचा आहे. त्यासाठी पहिल्या समासात सांगितलेली मूर्त लक्षणे सांगायचे आणि ही सांगितलेली उत्तम लक्षणे आपल्या अंगी बाळायची आहे. या दोन समासांचं म्हणून ते समर्थांनी उत्तम मूर्त लक्षण आणि उत्तम लक्षणं असे समासांनी समासांचे योजना हा वाटला समास इथे घालावा असं नाही आहे. कशामधनं कोणता समास घ्यायचा ह्याच्यामध्ये समर्थांचा पूर्ण विचार हा आपल्याला दिसतो. की सवनांच्या दशकात सुद्धा एकामागून अशी सवन आलेली आहेत. गणेश शारदा चैव असं आपण म्हणतो. गणेश नंतर शारदा सद्गुरू हे सगळं समर्थांचे सगळे रामच होते. पण तरी आपण सामान्यांना ते सगळ्यांनाच एका रामास्वरूपात बघायचे. पण समर्थांनी प्रत्येकासाठी वेगळा समास का दिलाय की आपण सामान्य लोक की आपल्याला गणेश वेगळा वाटतो, शारदा वेगळी वाटते, पण वास्तविक ते एकरूप आहेत. आपल्या सामान्यांच्या दृष्टीनं ती वेगळी वाटतात. त्यामुळे समर्थांनी म्हणून ते सामान्यांसाठी दासबोध दिलेलं आहे. म्हणून गणेशाचं स्तवन वेगळं, शारदेचं स्तवन वेगळं असे स्तवन सुद्धा एका मागोमाग असं घेतलेली आहे. इतके बोलून आपण आपलं आजचं विवरण सांगूया. झालेलं विवरण श्रीरामाच्या चरणी अर्पण करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज.